जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। रेडीमेड कपड्याच्या व्यवसायातील लाखो रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुण्यातील संत तुकाराम नगर पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथून मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्याचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणात व्यापारी मयूर बांगा यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पुण्यात नेण्यात आले। व्यावसायिक प्रचित प्रभू छाबडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवी बटलिया याने महाराष्ट्रात रेडीमेड कपड्याची मोठी विक्री होईल असे आश्वासन देत पुण्यातील मोरवाडी अजमेरा परिसरात गोदाम सुरू करण्यास प्रवृत्त केलं। त्यानंतर विक्रीसाठी दिलेला मोठ्या प्रमाणातील रेडीमेड कपड्याचा माल उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला विकण्यात आला। मात्र त्या विक्रीतून मिळालेली रक्कम व्यावसायिकाला न देता तिचा कथित अपहार करण्यात आला। व्यावसायिकाने वारंवार विक्रीचा हिशोब मागितल्यानंतरही आरोपी रवी बटलिया टाळाटाळ करत राहिला। संशय आल्याने छाबडा स्वतः गोदामात गेले असता तेथील बहुतांश माल गायब असल्याचे दिसून आले। चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना हा माल उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला विकल्याची माहिती दिली। त्यानंतर संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी फसवणूक व अपहाराच्या कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी रवी बटलिया याला सोबत घेऊन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील व्यापारी मयूर बांगा याच्या दुकानावर छापा टाकला। या कारवाईत मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्याचा साठा जप्त करण्यात आलाय। आवश्यक चौकशी व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलिसांनी मयूर बांगा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पुण्याला नेलं आहे। जप्त करण्यात आलेल्या मालाच्या खरेदी विक्री व्यवहारात मयूर बांगा यांची नेमकी भूमिका काय होती, त्यांना मालाच्या वास्तविक स्थितीची माहिती होती का, तसेच या संपूर्ण व्यवहारात त्यांचा सहभाग होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जप्त माल, व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।